हाय मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये मागच्या वेळेस जसं आपण लिटमस पेपरचं एक्सपेरिमेंट केलं होतं तसंच आपण या व्हिडिओमध्ये एक्सपेरिमेंट करणार आहोत लिटमस पेपरसोबत. पण फरक असा असणार आहे व्हिडिओमध्ये दोन्ही पण, की मागच्या वेळेस जो लिटमस पेपर वापरलेला तो येल्लो कलरचा होता, त्याला आपण हळदीपासून बनवलेला. तो पण एक प्रकारचा इंडिकेटर आहे. हा पण इंडिकेट करतो. हा पर्पल कलरचा, ह्यावेळेस मी पर्पल कलरचा इंडिकेटर वापरत आहे, म्हणजे लिटमस पेपर वापरत आहे. तर हा लिटमस पेपर बनवण्यासाठी मी हिबिस्कस ह्या फ्लावरचा म्हणजे जास्वंद या फुलाचा वापर केलेला आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघू शकता, ह्या एक्सपेरिमेंटसाठी मी दोन गोष्टी घेतलेल्या आहेत. पहिला घरी तयार केलेला लिटमस पेपर, ते पण पर्पल कलरचा आहे, आणि दुसरं आहे सिंपलचा लिंबू. तर चला एक्सपेरिमेंटला सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण एक लिटमस पेपर घेऊया आणि ह्या लिटमस पेपरला आपण या लिंबाला टच करूया. बघता याचा रंग चेंज झालेला आहे, म्हणजे हे इंडिकेट करतं लाल रंग की याच्यात ॲसिड प्रेझेंट आहे, ॲसिडचं प्रमाण जास्त आहे. आणि खरं म्हटलं तर लिंबामध्ये पण सिट्रिक ॲसिड नावाचं ॲसिड प्रेझेंट असतं, तेव्हा याचा रंग पिंक झालेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थामध्ये रेड होतो, पण आता पिंक झाला याचा कलर. तर दुसरा पण बघू शकता, फ्लावरचा जो तुकडा दिसतोय त्याच्यावरनं कळत असेल तुम्हाला की कोणत्या फ्लावरपासून बनवलं आहे. हिबिस्कसपासून बनवलं, म्हणजे जास्वंदाच्या फुलापासून बनवलेलं आहे. तर दुसऱ्याला पण टच करून बघूया. बघू शकता याचा पण रंग चेंज झालेला आहे, याचा पण रंग रेड झालेला आहे. तर बघू शकता. कसा वाटला व्हिडिओ? चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.